नमस्कार. आता सध्या रताळाचा सीझन चालू झालेला आहे. तर आज मी तुमच्यासाठी रताळ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. आपण ह्याच्या अगोदर एक अशी रेसिपी पाहिली होती, ते लाल भोपळ्याच्या घारगे बनवले होते. तर आज आपण त्याच प्रकारे रताळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत. तर चला साहित्य पाहूया. इथे मी 1 किलो रताळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. अर्धा किलो गूळ मी घेतलेला आहे. तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही घ्या. मी किसून घेतलेला आहे गूळ. 1 चम्मच वेलची पूड घेतलेले आहे. चवीनुसार मीठ. नंतर मी सुंठ पावडर 1 चम्मच घेतलेले आहे. हळद अर्धा चम्मच. गव्हाचे पीठ घेतलेले आहे. मी तुम्हाला लास्ट सांगेनच मी किती गव्हाचे पीठ घेतलेले आहे. तेल घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे. चला तर मग रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया. तर आपण रेसिपी करण्यासाठी सुरुवात करूया. तर पहिल्यांदा ही मी रताळे आपण शिजवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे आपली रताळे शिजलेले आहेत. तर आपण याला बाउल मध्ये काढून घेऊया. तर आपण याची साल काढून घेऊया. हे जरा गरम आहे. मी ह्या रताळ्यामध्येच गरम रताळ्यामध्येच गुळ वितळवणार आहे. त्यामुळे मी गरम गरमच साल काढत आहे. तुम्ही थंड करूनही काढू शकता. हे जे आपण मॅश केलेलं आहे हे मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण हा गूळ टाकायचा आहे. जेणेकरून हा गूळ गरम ह्याच्यात वितळेल आणि हे हलवत राहायचं आहे जोपर्यंत गूळ वितळत नाही. आणखी थोडा गूळ घालून घेऊया. हे जे आपण मॅश केलेलं आहे हे गरम गरम आहे. तर आपण थोडा वेळ हे 2 मिनिटं झाकून ठेवूया. कारण यामधील रताळे गरम असल्यामुळे त्या उष्णतेत गूळ थोडा वितळला जाईल. नंतर पुन्हा 2 मिनिटांनंतर हलवूया. तर हे आपण झाकून ठेवूया.
1-2 मिनिट असेच झाकून ठेवूया. तर इथं आपला गूळ पूर्ण वितळलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर आपण आता कणिक मळायला चालू करूया. तर पहिल्यांदा परातीमध्ये हे बॅटर सर्व काढून घेऊया. त्यामध्ये आपण 1 चम्मच वेलची पूड, ही 1 चम्मच हळद, 1 चम्मच सूट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे सगळं मिक्स करूया आणि नंतर त्यानंतर लागेल तसे गव्हाचे पीठ घालून मळून घेऊया. तर इथे आपले गव्हाचे पीठ मळून झालेले आहे. तर मला हे मळण्यासाठी 3.5 वाटी गव्हाचे पीठ लागलेले आहे. तर आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया. तर आपले पीठ इथे मळून झालेले आहे. तर चला आपण घाऱ्या करण्यासाठी सुरुवात करूया. त्यासाठी तेलात हात बुडवून याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. चपातीला करता त्या आकाराचा गोळा करून घ्या. आणि तो पिठामध्ये लाटा. तुम्ही 2 प्रकारे लाटू शकता. तुम्ही चपातीला जसं फोल्ड करून लाटू शकता त्या पद्धतीने पण लाटू शकता आणि डायरेक्ट गोल आकारही लाटू शकता. दोन्ही बाजूनी घाऱ्याही लाटून घ्यायची. जशी चपाती लाटतो त्या प्रकारे लाटून घ्या. तुम्ही ही तळूनही करू शकता. तर इथं आपली घारी रेडी झालेली आहे. मी ते तवा तापत ठेवलेला आहे. तर मी ते तेल टाकून घेतलेलं आहे. तवा तापलेला आहे. तर आपण जसे चपाती भाजतो त्याच प्रकारे हेही भाजून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून घ्या.
आपण ही घारी तव्यावर टाकूया. गॅस हा मीडियम वर ठेवूनच भाजायचा आहे. दोन्ही बाजूनी तेल लावून घ्या. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूपही लावू शकता. तर आपली घारी इथं भाजलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान झाले आणि त्यातून खमंग असा वास सुटलेला आहे. अशा प्रकारे सर्व घाऱ्या करून घ्यायच्या आहेत. एकदम मऊ आणि लुसलुशीत अशा घाऱ्या होतात या पद्धतीने केल्या तर. तर इथं आपली रेसिपी तयार झालेली आहे. एकदम खमंग आणि स्वादिष्ट मऊसूत लागणाऱ्या घाऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत. तर तुम्ही ही रेसिपी घरी करू शकता. तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशी घारी तयार झालेली आहे आणि तुम्ही कितीही वेळ जरी ठेवली तरी ही अशीच मऊ राहणार. तर तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.